नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय पहा. सविता आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे. सविता आणि भानू हे शब्द विद्यार्थी मित्रांनो सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे. अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विनम्रता यायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी काय विचारले. सुटकेच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सुटकेच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो निश्वास होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा काय विचारला. अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव या ग्रंथाची त्यांनी रचना केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा काय विचारला. उपमर्द करणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे. उपमर्द करणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अवमान करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. आणि व किंवा परंतु हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा, समजा एखादं वाक्य असते, त्या वाक्यामध्ये आणि व किंवा परंतु अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी शब्द येत असतात. हे शब्द कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? बघा, हे शब्द वाक्यामध्ये वाक्य जोडण्याचं काम करतात, म्हणून याला आपण काय म्हणतो उभयन्वयी अवयव. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. आता मधुर या शब्दाचं मधुर हा शब्द भाववाचक नाम आहे का? मधुरचं भाववाचक नाम काय होतं? मधुर माधुर्यम. मंगल मांगल्यम. शहाणा शहाणपणा. आता लायक लायकी म्हणजे या ठिकाणी लायकी हा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक 8 बघा काय विचारलाय. मी सिनेमा पाहिला असेन. बघा, आता हे कोणत्या काळाचं वाक्य असेल? मी सिनेमा पाहिला असेन. बघा, एक वाक्य भविष्य काळाचं, पण कोणता? पाहिला असेन. म्हणजे या वाक्यातली क्रिया पूर्ण आहे. मी सिनेमा पाहिला असेन. मग कोणत्या यायला पाहिजे? पूर्ण भविष्य काळाचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा. हे परमेश्वरा त्याचे रक्षण कर. या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? हे परमेश्वरा त्याचे रक्षण कर स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी वाक्य आहे का? संकेतार्थी वाक्य आहे का? यापैकी नाही. हे परमेश्वरा त्याचे रक्षण कर म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक 10 बघा. सदवचन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, आता सर्वांनी सांगायचे सदवचन या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण सर्व विषयांची बघा 8000 बघा प्रश्नांचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा सोबत उत्तरासोबत PDF आहेत. आता बघा परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा ही सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवली जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. बाळकराम हे पुढीलपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे?
बघा सर्वांनी सांगायचे बाळकराम हे कोणाचं नाव होतं, बाळकराम हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. बाळकराम हे राम गणेश गडकरी यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा, त्यांनी वाघाला ठार केले, त्यांनी वाघाला ठार केले या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे. बघा कर्तरी प्रयोग आहे का, कर्मणी प्रयोग आहे का, भावे प्रयोग आहे का, त्यांनी वाघाला ठार केले. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य कोणतं असेल, भावे प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. बघा आंबा, आंबा हे शब्द एक वचनी आहे, आंबा आंबे. गाय, गाय शब्द एक वचनी आहे, गाय गाई. मिरी मिरे. आता म्हश बघा, म्हैस, म्हैस म्हैस बघा हा शब्द एक वचनी आहे, म्हैस. म्हैस म्हशी. म्हणजे या ठिकाणी अनेक वचनी शब्द कोणते आले पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 अनेक वचनी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खानदेशाची कवयित्री म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात. खानदेशाची कवयित्री, तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे, बहिणाबाई चौधरी यांना पहा खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, मानस हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा आता सर्वांनी सांगायचे, मानस बघा या नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे, अभयारण्य आहे, कोणत्या राज्यामध्ये असेल मानस. मानस हे राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वंदे मातरम, वंदे मातरम बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. कोणतं गीत आहे, वंदे मातरम राष्ट्रीय गीत आहे. राष्ट्रगीत कोणतं आहे, जनगण मन. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणी लिहिले, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, बंकिमचंद्र चटर्जी बघा त्यांनी वंदे मातरम बघा त्यांनी हे गीत लिहिलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, संयुक्त राष्ट्रसंघाचं आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, अशा बघा प्रकारचा प्रश्न आहे. आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोठं आहे, हेग. हेग कुठं आहे, नेदरलँड या देशामध्ये बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोठं आहे, हेग या ठिकाणी आहे. हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारला, दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी संपले. आता पहिल्या महायुद्धाचा कालावधी बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झालं होतं, सन 1914 मध्ये सुरू झालं होतं आणि सन 1918 मध्ये बघा पहिले महायुद्ध हे संपले होते. सर्वांनी लक्षात ठेवायचे, सन 1914 ते सन 1918 पहिल्या महायुद्धाचा कालावधी आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय विज्ञान दिन विचारलाय खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. आपल्याकडे केव्हा असतो पहा विज्ञान दिवस, 28 फेब्रुवारी या दिवशी बघा आपल्याकडे राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच खालीलपैकी काय. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच खालीलपैकी काय. सरनामा म्हणजे काय, प्रस्तावना. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, संघटना तयार करणे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अधिकार आहे. बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, संघटना तयार करणे या ठिकाणी हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 14 ते 18, कलम 14 ते 18 काय आहे, समानतेचा अधिकार. कलम 25 ते 28 काय आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. बघा विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक खालीलपैकी कशा प्रकारे करतात. भारताची बघा राष्ट्रपतीची निवडणूक कशा प्रकारची असते, अप्रत्यक्ष. भारतामध्ये राष्ट्रपती निवडणूक कशी असते, अप्रत्यक्ष पद्धतीने असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नकाशामध्ये विचारले, पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करतात. नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश बघा दाखवण्यासाठी विद्यार्थी मित्र तपगिरी या रंगाचा या ठिकाणी वापर करतात. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधलं प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणतं आहे. आता महाराष्ट्रामधलं प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणतं असेल, इचलकरंजी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठं आहे, खडकवासला पुणे. बघा पुणे, मद्रास, डेहराडून, हैदराबाद. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, नंदुरबार येथे खालीलपैकी कोणता विद्यार्थी गोळीबारामध्ये हुतात्मा झाला होता? नंदुरबार या ठिकाणी विचारले, खालीलपैकी कोणता विद्यार्थी गोळीबारामध्ये हुतात्मा झाला होता? शिरीष कुमार. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अनाथ बालिकाश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता, अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केलं होतं? महर्षी कर्वे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची त्यांनी स्थापना केली होती? सुभाषचंद्र बोस. बघा यांनी खालीलपैकी कशाची त्यांनी स्थापना केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता वायू निष्क्रिय वायू नाही? आता 4 वायू आहेत, यापैकी कोणता निष्क्रिय वायू नसेल? लिथियम. विद्यार्थी मित्रांनो, निष्क्रिय वायू नाही. बघा विषय क्रमांक पुढचा, क्षयरोग बरोबर काय आहे? संक्रामक रोग. आता क्षयरोग म्हणजे कोणता रोग असतो? टीबी. ट्युबरक्युलोसिस. टीबी हा काय आहे? संक्रामक, म्हणजे या ठिकाणी एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो, एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे होतो. संक्रामक रोग म्हणजे पसरणारा रोग असतो टीबी. कॅन्सर. आता कॅन्सर बघा काय असेल? असंक्रामक रोग. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 विद्यार्थी मित्रांनो, बघा काय विचारला? विजेचा फिरणारा पंखा बघा बंद केल्यानंतर पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत असतो, तर तो पुढीलपैकी कोणत्या बघा प्रकारचा नियम आहे? बघा आपण पंखा बंद करतो, बंद केल्यानंतर बघा तो काही काळ फिरतो, तर तो कोणता नियम असेल? गतीचे जडत्व. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती असतील? महाराष्ट्रामध्ये बघा एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधलं पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? आता पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? राधानगरी हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. ग्रामगीता बघा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात. आता नगराध्यक्ष कोणाला म्हणतात? नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात. तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना खालीलपैकी काय म्हणतात? महानगरपालिकेचे बघा जे काही अध्यक्ष असतात आपण त्यांना काय म्हणतो? महापौर म्हणतो. पहा, शहराचे प्रथम नागरिक कोण असतात? महापौर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला होता? संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक वसुंधरा दिन आपल्याकडे केव्हा असतो? वसुंधरा म्हणजे काय? वसुंधरा म्हणजे पृथ्वी. जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल या दिवशी असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी सत्तेचा उदय हा बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? मराठी सत्तेचा उदय. योग्य उत्तर काय पाहिजे? न्यायमूर्ती रानडे यांनी बघा मराठी सत्तेचा उदय त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही? बघा नोबेल पुरस्कार हा जगामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. नोबेल पुरस्काराचं वितरण कोणत्या देशाकडून होते? नोबेल पुरस्काराचं वितरण स्वीडन या देशाकडून केले जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, कला क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जात नाही. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमधील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. विषय क्रमांक 30 पाहूया. त्या ठिकाणी काय विचारलाय? कलिंग युद्धाशी खालीलपैकी कोणते नाव संबंधित आहे? कलिंग युद्धाशी संबंधितचं नाव कोणतं होतं? सम्राट अशोक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? नर्मदा नदी बघा विद्यार्थी मित्रांनो अरबी समुद्राला जाऊन मिळणारी पश्चिम वाहिनी नदी आहे.
आता याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. नर्मदा नदी अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी ही उगम पावत असते. विषय क्रमांक पुढचा, पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? पोलीस स्मृती दिन केव्हा असतो? 21 ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो पोलीस स्मृती दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये समान नागरिक कायदा. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे? कलम 44 कोणता असेल? समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचं कलम आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, संसदेचं प्रथम सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचं प्रथम सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? आता याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. लोकसभेला विद्यार्थी मित्रांनो संसदेचं कनिष्ठ आणि प्रथम सभागृह असे लोकसभेला म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या व्यवसायाला प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात? आता प्राथमिक व्यवसाय कोणते असतील? जे व्यवसाय बघा प्रत्यक्षपणे नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतात अशा व्यवसाय आपण काय म्हणतो? प्राथमिक व्यवसाय. शेती, पशुपालन या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं असेल? आंध्र प्रदेश राज्य विद्यार्थी मित्रांनो भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण बघा बिहू हा सण कुठे असतो? बिहू हा सण विद्यार्थी मित्रांनो आसाम राज्यामध्ये असतो. कार्निवल हा सण कुठे असतो? कार्निवल हा सण प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो. ओणम हा सण कुठे असतो? ओणम हा सण विद्यार्थी मित्रांनो केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. विषय क्रमांक पुढचा, आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद सेना बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 39 पहा, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मॅकमोहन लाईन भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा आहे. विषय क्रमांक पुढचा, भूदान चळवळीचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? भूदान चळवळी जनक कोणाला म्हणतात? विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? हिमालय, अरवली, निलगिरी बघा नीलगिरी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.